रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो 30 मार्च 2025 रोजी असणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो 30 मार्च 2025 रोजी रविवारी हिंदू नवीन वर्षातील पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा साजरा केला जाईल. शके 1946 संपत आहे आणि 1947 नवीन वर्ष प्रारंभ होत आहे. याच्या दिवसापासून चैत्र नवरात्र शुद्ध सुरू होतात. मित्रांनो गुढीपाडव्याचे म्हणजे वर्षभरात जे 3.5 मुहूर्त येतात त्यापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो ती विजयाची मंगलाची गुढी असते आणि म्हणूनच गुढीपाडव्यापासून अनेक लोक नवीन कामास नवीन व्यवसायास सुरुवात करतात, कारण त्या कामामध्ये यश मिळण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नवनवीन वस्तूचे प्रॉपर्टी याची सुद्धा खरेदी सरस केली जाते, त्यामुळे मोठा लाभ संभावतो, घरामध्ये बरकत येते असे देखील प्राचीन मान्यता आहे. मित्रांनो आज आपण गुढीपाडव्या दिवशी करायचे अंत्य प्रभावीशील आणि तितकेच साधे सोपे असे ज्योतिषे उपाय पाहणार आहोत. हे उपाय केल्याने घराची बरकती होती, अर्थात घराची प्रगती होती आणि घरातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निघून जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय केल्याने ज्यामुळे तुम्हाला धनधान्याला बरकता येईल, पैशाला कमी पडणार नाही आणि आरोग्यही चांगले राहील. पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावे असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात हे उपाय केल्याने घरात सुख शांती आणि समाधान नांदू लागते, रोगराई आजारपण निघून जाते. तर चला जाणून घेऊया गुढीपाडव्या दिवशी असे कोणता प्रभावी उपाय करावेत. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे, अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, घरच्या अंगणाची साफसफाई करावी, त्यानंतर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये अर्थात आंघोळीच्या पाण्यामध्ये काही कडुलिंबाचे पाने टाकावेत आणि या पाण्याने स्नान करावे. अशी मान्यता आहे की त्यामुळे शरीरातील अनेक प्रकारचे रोग आजार निघून जातात, शरीर शुद्धीकरण होते. विशेष करून जे लोक आजारी असतात, ज्याच्या तब्येत वारंवार बिघडते, त्यांना तर हा उपाय आवर्जून करून पाहावे. नंबर 2 गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपण सर्वांना ही गोष्ट माहितीच असेल की जी व्यक्ती सकाळी लवकर उठते, ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाचे दर्शन करते, त्या व्यक्तीला सूर्य मजबूत बनतो, म्हणजे त्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत बनतो आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळू लागते. तुम्हाला तुमच्या घरात योग्य ते मान सन्मान मिळत नसेल, समाजामध्ये योग्य तो मान सन्मान प्रतिष्ठा मिळत असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचे दर्शन नक्की घ्या. सूर्यदेवाला अर्धांगी अर्पण करा. अर्धांगी अर्पण करताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा आपण जप नक्की करावा. हा जप कमीत कमी 7 वेळा करावा. याने समाजामध्ये नावलौकिक वाढतो. विशेष करून जे लोक समाजकार्यातील आहेत, राजकारणातील आहेत, त्यांनी तर हा उपाय नक्की करून पाहावा. नंबर 3 गुढीपाडव्याच्या दिवशी जे आपण गुढी उभारतो ती गुढी सायंकाळच्या वेळी खाली उतरवल्यानंतर या गुढीला जी आपण कडुलिंबाची पाने बांधलेली होती तर त्या कडुलिंबातील काही पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या कपाटामध्ये नक्की ठेवावीत. आपली जी तिजोरी असते तेथे आपण पैसे ठेवतो, दागदागिने ठेवतो किंवा ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो. अशा ठिकाणी विजयाचे प्रतीक असणाऱ्या, मंगलाचे प्रतीक असणाऱ्या
गुढीला बांधलेले ही पान जर आपण तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवली तर अशा विजयाचे कडुनिंबाचे पान त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणच्या निगेटिव्हचा नाश होतो, त्या ठिकाणचे नकारात्मक ऊर्जाचा नाश पावते आणि अशा ठिकाणी गरिबी, दारिद्र्य, अलक्ष्मी टिकत नाही आणि त्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी लक्ष्मीचा वावर सुरू होतो, लक्ष्मीचा वास सुरू होतो आणि त्या ठिकाणी पैसा आकर्षित होऊ लागतो आणि आपला पैसा वाढू लागतो. साध्या सोपा उपाय आहे. ही पाने ठेवताना आपण त्यासोबतच काही नाणे सुद्धा ठेवावी. 1 रुपयाचे, 2 रुपयाचे, 5 रुपयाचे, त्या ठिकाणी आपण 5 किंवा 2 नाणे ठेवू शकता. आपण ही पान आणि ही नाणी त्याच ठिकाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा आणि पुढच्या वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी हे पाने आपण एखाद्या नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा आणि वाहत पाणी नसेल तर कोणत्याही पवित्र झाडाखाली आपण हे पान टाकू शकता. आणि ही नाणी जी आहेत त्याचे पुनर्वापर करू शकता आणि दरवर्षी नवीन अशी गुढीची कडुलिंबाची पाने आणि नाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा. ही पाने ठेवल्यानंतर पहिल्या काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल की तुमच्या तिजोरीमध्ये पैसा वाढू लागला आहे, पैशामध्ये वाढ होत आहे. कोणत्याही मार्गाने तुमच्या तिजोरीमध्ये पैसा येऊ लागतो. सात्विक कसा उपाय आहे, तुम्ही नक्की करून पहा. नंबर 4, ज्या प्रकारे आपण तिजोरीमध्ये, पैशाच्या पाकिटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये जसे आपण ही कडुलिंबाची पाने ठेवली, अगदी त्याच प्रकारे त्यातील काही कडुलिंबाची पाने आपल्या धान्य साठवण्याच्या ठिकाणी सुद्धा ठेवा. जेथे आपण धान्य साठवतो, गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी असेल, बाजरी, मका असेल, त्या ठिकाणी त्यातील काही पाने ठेवा. त्यामुळे घरातील धनधान्याला बरकत येते. अर्थात धनधान्य कधीच कमी पडत नाही. घरातील लोकांना कधीच उपासमारीची वेळ येत नाही. सोबतच घरातील लोकांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते. नंबर 5, ज्या घरामध्ये सातत्याने भांडण होतात, कलह होतात, घरामध्ये सुख शांती नाही, त्यासाठी छोटासा उपाय. गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी गुढी उतरल्यानंतर त्या गुढीला जी सारखीच गाठी बांधलेली असते ती साखरेची गाठी घरातील सर्वात लहान मुलांच्या गळ्यात घालायची आहे आणि त्याला घरभर फिरवून घ्यायचे आहे. ते मूल जसे घरभर फिरू लागेल तसे तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट पावेल आणि त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांना प्रसाद म्हणून खायची आहे किंवा तुम्ही ती साखरेची गाठी घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या गळ्यात घालून त्या नमस्कार करायचा आहे. त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे. यामुळे घरातील लोकांमध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण होते, प्रेम स्नेह वाढीस लागतो, घरातील नात्यासंबंधामध्ये साखरेची गोडी निर्माण होती. नंबर 6, घराची बरकता होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी अजून एक उपाय, तो म्हणजे गुढीला आपण जो तांब्या किंवा पेला पालथा घातलेला असतो तर ती गुढी उतरल्यानंतर आपण हा तांब्या किंवा पेला, त्यात तांब्यामध्ये थोडे धान्य भरावे आणि गहू किंवा तांदूळ भरावे, हे एका हलकून टाकावे आणि सोबतच 1-2 नाणे टाकावेत आणि असा हा कलश आपण कोणत्याही गरजू व्यक्तीला, गरिबाला दान करावा किंवा कोणत्याही मंदिरात तो कलश ठेवून यावे. यामुळे घराची प्रगती होते, घरातील धनधान्याने पैसा, वैभव, मांगल्य या गोष्टी सातत्याने वाढत जातात. सोबतच या दिवशी आंबे खरेदी केला जातात तर आंब्याच्या नैवेद्य आपण आपल्या घरातील देवदेवतांना दाखवू शकता आणि त्यानंतर हे आंबे आपल्या कुटुंबासमवेत आपण खावे. यामुळे कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम वाढीस लागते. नंबर 7, पुढचा उपाय म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला आपण जी साडी बांधतो तर ही साडी घरातील सौभाग्यवती महिलेने वापरावी किंवा ती साडी तुम्ही बाहेरील कोणत्याही सौभाग्यवती महिलेला दान करावी. या उपायाने देखील आपल्या घरामध्ये बरकता येऊ लागते.
नंबर 8. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरातील अन्नपूर्णा देवाला तांदूळ अर्पण करावे. अन्नपूर्णा देवीची कथा सांगा, पूजा करावी. विविध पदार्थ, फळे, घरातील बनवलेला स्वयंपाक देवीला दाखवावा. असे पूर्ण महिनाभर करावे. चैत्रांगण रांगोळी ही खूप प्रसिद्ध आहे, देवापुढे काढावी. गुढीपाडव्याच्या दिवशी चांगल्या कामाचा संकल्प करा आणि तो पूर्णत्वाला न्या. हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा हा पहिला सण असल्यामुळे तो श्रीखंड आणि गोड खाऊन साजरा करा. त्याचबरोबर गुढी उभारते वेळी हे विजयाची गुढी आपल्या आयुष्यामध्ये अशीच उभारलेली राहावी म्हणून प्रतिकात्मक म्हणून ही गुढी प्रत्येकाने उभी करायची हवी. या दिवशी आंब्याचे देखील दान नक्की करावे. या दिवशी सूर्यनारायणाच्या पूजेचे देखील अंत्य महत्त्व आहे, म्हणून या दिवशी सूर्यनारायणाचे दर्शन नक्की घ्या. सूर्यनारायणाला अर्धांगी अर्पण करा. अशा पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी अंत्य साधे सोपे उपाय करून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद मानते. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.